आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नाशिक जिल्हा परिषदेतील आरक्षण 71%। उद्याच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर होणार चित्र स्पष्ट। सटाणा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय। महाराष्ट्रातील उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यात नाशिक जिल्हा का नाही हा प्रश्न उपस्थित होत असून नाशिकमध्ये आरक्षणाची मर्यादा ही 71% इतकी झाली आहे, त्यामुळेच निवडणूक जाहीर झाली नाही। 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी आहे, त्यात होणाऱ्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येतील। नाशिकची सध्या स्थिती: एकूण गटांची संख्या 74, त्यापैकी राखीव गट 53, आरक्षणाची टक्केवारी 71, SC गट 5, OBC गट 19, ST गट 29, सर्वसाधारण गट 21 आदी या सूत्रान्वये आरक्षण। ग्रामविकास विभागाने लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे सूत्र ठरवून दिले, त्यानुसारच नाशिकमध्येही आरक्षणही जाहीर केले। सर्वाधिक जागा या आदिवासी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्यात। नव्याने आरक्षणात OBC जागा 16 ने कमी होणे शक्य आहे का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे। नाशिकमध्ये 50% मर्यादेनुसार जिल्हा परिषदेचे 37 गटच राखीव होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात 53 जागा राखीव झाल्या। यात 19 जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी OBC आहेत। नव्याने आरक्षणात त्या फक्त 3 होतील का, असा प्रश्न निर्माण झालाय। 16 जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकतील का, असाही प्रश्न राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे। उद्या 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या प्रश्नांवर या सुनावणीनंतरच नाशिक जिल्हा परिषदेचे भवितव्य ठरणार, एवढे मात्र नक्की। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनायक इनामदार।